वहिनी, हा वहिनी बोला. हॅलो आनंद भाऊजी, कामात आहात का हो? हा पण काय ठीक आहे, बोला ना, काय झालं? सगळं ठीक आहे ना? भाऊजी, सगळं ठीक होत होतं, पण आता मात्र गडबड झाली. काय झालं वहिनी? भाऊजी, आई येऊन राहिल्या नागपूरहून. काय? हाव ना. अरे असं अचानक त्यांना काही कळलं नाहीये ना? नाही नाही, मला नाही तसं वाटून राहिलं, काही कळलंय, पण त्या अथर्वची मुंज ठरवायला येऊन राहिल्या. ए बाप रे, मग गुरु? नाही, त्यांना माहिती आहे, त्यांच्या समोरच झालाय फोन. वहिनी, आई येत आहेत ना, तुम्ही सगळं खरं सांगून टाका. नाही नको भाऊजी. नको नको काय वहिनी, तुम्ही काही गुन्हा नाही केलाय, आणि ज्यांनी गुन्हा केलाय तो राजरोज फिरतोय सगळ्यांसमोर. तुम्ही सगळं खरं सांगून टाका, आज नाही उद्या हे सगळं त्यांना कळणारच आहे. भाऊजी, सगळेजण मला हेच सांगून राहिले, पण भाऊजी. पण काय वहिनी? भाऊजी, माझी हिंमत नाही होऊन राहिली. आई खूप उत्साहात आहे, अथर्वची मुंज ठरवायला आहेत. मी काय म्हणते, तुम्ही यांना समजावा ना. अथर्वच्या मुंजीसाठी, आई बाबांच्या आनंदासाठी तरी हो म्हणा म्हणून. वहिनी, काय भाऊजी, कधी कधी स्वतःचं दुःख कुरवाळण्यापेक्षा दुसऱ्याचा आनंद पाहणंही जास्त महत्वाचं असतं ना. आता आईंच्या आनंदावरती विरसणलो. मला असं वाटून राहिलं की ती वेळ नाही. तुम्ही समजावा ना त्यांना प्लीज. वहिनी, गुरु माझं ऐकेल असं वाटत नाहीये, पण प्लीज तुम्ही काळजी करू नका. मी नक्की प्रयत्न करतो. मी 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 बोलतो त्याच्याशी. हो भाऊजी, मी तुमच्या फोनची वाट पाहते. ठीक आहे बहीण. आई इथे येते म्हणजे आता आणखीनच गोंधळ वाढणार, आणखी इश्यू होणार. मी परत घरी राहायला गेलो तर राधिका घरात घेणार नाही. तिला काय चान्सच मिळेल बोलायचा, आणि शनाया तर सोडणारच नाही. तिची वेगळी कटकट सुरू होईल. काय करू कळतच नाहीये. May I come in? आनंद, काही महत्वाचं असेल तरच बोल, मला जरा एकटं सोड प्लीज. ती मेहता अँड मेहता कंपनीची फाईल होती. पाठवतो रे फाईल. त्याचं काय एवढं त्याचं अर्जंट आहे का? ते मी पाठवतो ना. ते त्याचा काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, काय काय काही प्रॉब्लेम नाही. मग काय झालं? अरे काही नाही बाबा. ठीक आहे, नक्की ना? बाकी काय आहे? अरे त्याचं काही नाही. इथे आई नागपूर. आई नागपूर काय? काय नाही काय. आई ठीक आहे ना? अरे आई ठीक आहे बाबा. काय मग आई नागपूर काय? ती येते फक्त नागपूर. काय? आई इथे येणार आहे? हो ना यार, ते अथर्वच्या मुंजीचं काहीतरी काढलंय. काय नाही आता मला कळतच नाही. तिला काय सांगू, कसं बोलू, आणि तिला कळलं तर सगळं. जर तिला काहीच सांगायचं नसेल तर तुला घरी गेलं पाहिजे. मी? हो आणि घरी? हो. मी नाही जाणार हा घरी. आधीच शनाया चिडली आहे, आणि हे कुठलेही मुंजी नातेवाईकांपेक्षा मला शनाया जास्त महत्वाची आहे. शनाया माझी प्रायोरिटी आहे. आईपेक्षाही. तिच्या सुखासाठी तू एवढंही करू शकत नाहीस? हे आनंद, पास नाही, उगीच इमोशनल फंडे देऊ नकोस ना मला. इमोशनल होणार मी, कारण आईची गोष्ट आहे. ज्या माऊलीने मला लहानाचं मोठं केलंय, तुझ्यासारखं वाढवलंय, मला जेव घातलाय, तिच्यासाठी इमोशनल होणार मी. आणि जर तिला काही झालं ना तर याद राख. म्हणून बोलतोय चुपचाप घरी जायचं. आनंद, मी घरी जाणार नाही. त्या काय जाऊ तिथे घरी? मी ज्या घरात राधिकाने माझा अपमान केला त्याच घरात जाऊ मी? तिनं माझा केलेला अपमान विसरलेला नाहीये मी. अजून लक्षात आहे माझ्या, विसरलो नाहीये. तुझा लक्षात आहे त्यांनी केलेलं अपमान, पण तू हे विसरलास की राधिका वहिनींनी काय काय केलंय तुझ्यासाठी. त्यांनी तुझा अपमान केला नाहीये, तू त्यांचा अपमान केलायस. हे आनंद, पास ना आता. सोड, ठीक आहे, मला नाही बोलायचं याच्यावर काही. तुला तुला खूप कळतं ना काय तुझी प्रायोरिटीज ते. अरे तू बोला भाऊजी, झालं तुमचं बोलणं? हो वहिनी. मग काय म्हणाले? वहिनी, तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्यामुळे तुम्ही फार अपेक्षा ठेवू नका. म्हणजे? इन शॉर्ट, शनाया त्याची प्रायोरिटी आहे असं स्पष्ट म्हणालाय तो.
त्यापुढे आई बद्दल त्याला काहीच वाटत नाही. म्हणजे आईंच्या आनंदासाठी सुद्धा यांना घरी यावंसं वाटत नाहीये का? वहिनी तुम्ही प्लीज आता काहीच मनावर घेऊ नका, अपेक्षाही ठेवू नका. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तो घरी येणार नाहीये. आता तुम्ही सगळं आईना खरं सांगूनच टाका आणि संपा हा विषय एकदाचा. आता बघू काय होतंय ते. वहिनी काळजी घ्या. ठीक आहे भाऊजी, ठेव फोन. मी नेबर असते ना. ओ गॉड, कुठून कुठल्या अँगलने मी नेबर असते. अरे हा, तिच्या समोर हेच बोलणार आहेस तू आता. आई हेट. ऐक ना, विल यू प्लीज चिल. सनया रिलॅक्स. नो, आय डोंट वॉन्ट टू चिल. कारण की माझा दिवस अत्यंत घाणेरडा चाललाय. एक तर त्या राधिकामुळे, दुसरा संजनामुळे. काय झालंय, नीट सांगतेस का? अरे यार, ती राधिका भेटली होती सकाळी सकाळी आणि ती म्हणाली की गॅरीची आई येते आता राहायला इकडे. मी नाही पाठवणार आहे गॅरीला तिथे राहायला. हा मग नको ना पाठवूस, त्याच्यासाठी चिडचिड कशाला करते उगाच. पण मग त्यानंतर ती संजना पण भेटली आणि मग ती पुढे बसली का गॅरी सोबत. मग इतकं रॉग ना तिच्या घरी. म्हणजे मोशन सिकनेस होता. मोशन सिकनेस माय फूट. एक मिनिट, तुझी राधिका आंटींबद्दलची इन्सिक्युरिटी मी समजू शकते एक वेळ, पण त्या नवीन मुलीवर कशाला चिडचिड करतेस उगाच. आणि ना गॅरी अंकल अजिबातच फ्लर्ट वगैरे नाही. प्लीज ना, मला माहितीये तो फ्लर्ट वगैरे ऐकून येतो. तो लगेच पागळतो ग त्याच्याशी जरा गोड बोललं की. गॉड, मी काय करणार आहे. ही संजना डोक्याला ताप आहेच ऑफिसमध्ये. आता त्याची आई पण येते, तर काय करू मी. त्याला नाही पाठवायचंय मग काय. ऐक, तू एक काम कर, तू त्यांच्या समोर जाऊ नको ना. आणि गॅरी त्यांना इथे घेऊन आला तर हे नो वे. तू गॅरी अंकलला आत्ताच सांगून ठेव की त्यांना इथे नाही आणायचं काही झालं तरी. तुम्ही तिथे जा. अगं नाही ना, त्याला कसं पाठवू तिकडे. तर राधिकाला तेच हवंय बरोबर. मी काय करू. काहीतरी सोल्युशन असेल ना. इशी काहीच पटत नाही शनया. हे पण नाही, ते पण नाही, नुसती चिडचिड करतेस यार. नाही, फाईन, माझं ठरलंय. ठीक आहे, या वेळेस जर का गॅरी तिकडे गेला ना आणि माझं ऐकलं नाही ना त्यांनी, तर मी त्याला सोडून जाईन. बघ तू. हे गेले वर्षभर हेच म्हणतेय मी, तिला सोडून जाईन. हे मी परत येते, काही सोडून वगैरे जात नाही. गॉड, कधी जाणार आहे ही मुलगी. येणार नाही तसंच वाटून राहिलं मला. पण आई आल्यानंतर त्यांना मला काहीतरी तर सांगावं लागेलच ना. निदान आत्ताची वेळ तरी निभावून जाईल. तुम्ही ज्या उत्साहाने आणि ज्या प्रेमाने इथे सगळ्यांना भेटायला येऊन राहिलात ना, तो उत्साह आल्या क्षणी संपू द्यायचा नाहीये मला. मी काय करू म्हणजे तुम्ही दुखावल्या जाणार नाही. मी काय करू म्हणजे तुम्हाला काही कळणार नाही. तुमच्यासाठी या घरातलं वातावरण पूर्वीसारखं असायला हवंय मला. आणि ते तसंच ठेवण्याचा मी माझ्याकडनं पुरा प्रयत्न करीन. हे येणार नाही तसंच वाटून राहिलं मला. सुरुवात घराच्या दारापासून करते. माझ्या नावाची पाटी काढून पुन्हा पूर्वीची पाटी लावते. देवा, काहीही कर आणि यांना परत घरी येण्याची सद्बुद्धी दे.